कारंजामधील मेमन कॉलनीत शिक्षकाच्या घरी चोरीचा प्रयत्न. वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरात एका शिक्षक जोडप्याच्या घरी बुधवारी दिवसाढवळ्या दरोड्याचा प्रयत्न करण्यात आला. शेजारी राहणाऱ्या महिलेने हा प्रकार बघितला आणि आरडाओरड केल्याने चोरट्यांचा डाव फसला. कारंजामधील मेमन कॉलनीत राहणाऱ्या जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक जाकीर शेख यांच्या घरासमोर 10 सप्टेंबरच्या सकाळी 11 वाजताच्या सुमारास 2 जण आले. त्यापैकी एकाने गेटवरून उडी मारली आणि कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. समोरच्या घरातील महिलेने हे पाहिले तेव्हा तिने आरडाओरड केला. महिलेचा आवाज ऐकून दोन्ही चोरटे पळून गेले, परंतु निघताना त्यांच्या हातातील धारदार शस्त्राने ओरडणाऱ्या महिलेवर हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यांचा वार महिलेने चुकवला असून सुदैवाने महिला सुखरूप आहे. शिक्षकाच्या दारावर एक नायलॉन बॅग सापडली, ज्यामध्ये खंजीरसारखे शस्त्र देखील होते. ही घटना उघडकीस येताच कॉलनीत घबराट पसरली. कारंजा पोलीस पथकाने घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. कॉलनीत बसवलेल्या सीसीटीव्हीमध्ये प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितलेली कार दिसत होती. कारंजा पोलिसांनी सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या कारचा नंबर शोधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या नंबरची कार धुळे जिल्ह्यातील असल्याचे आढळून आले. मेमन कॉलनी आणि परिसरातील नागरिकांनी रात्रीच्या वेळी परिसरात गस्त घालण्याची मागणी पोलिसांना केली, जेणेकरून कोणताही अपघात होणार नाही. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी प्रकाश चव्हाणसह कॅमेरामॅन धनंजय राठोड, कारंजा.